नमस्कार. आज आपण नाईट्सअप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून तालेवाडी ह्या ठिकाणी बरोबर तालेवाडी या गावामध्ये आमचे बाबा आहेत मधुकरजी बडे यांच्या शेतामध्ये आपण त्याला मिरचीसाठी नाईट्सअपचे प्रोडक्ट दिले होते. ते प्रोडक्ट वापरून बाबाला काय त्याचा अनुभव आला आहे ते आज आपण बाबाच्या तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, तुमचं नाव सांगा. मधुकर बाजीराव बडे. गाव तालेवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. बरं, तुम्ही अगोदर मिरच्या लावत होतात? अगोदर मिरच्या लावल्या पण आमच्या मिरच्या काय आल्या नाही, आमच्या फेलच गेल्या. बरं, ह्या वर्षी तुम्ही ह्या मिरचीसाठी जे औषध आम्ही तुम्हाला सांगितले ते औषध वापरल्यामुळे तुमचा असं काय फायदा झाला? तुम्ही कोणती औषध वापरली? आमचा तुमच्या ऐकल्यापासून आमचा लय फायदा झाला. आणि हे औषध वापरले तुम्ही? हो, ती औषध वापरली स्टीमरीज. हो. तर हे औषध तुम्ही वापरून तुम्हाला याचा काय फायदा झाला? बरं, आम्हाला लय भरपूर फायदा झाला ह्याचा. बरोबर. आता तुमच्या गावामध्ये पण बऱ्याच जणांनी मिरच्या लावलेल्या होत्या. हो. त्याच्या मिरचीचे प्लॉट आज फेल आहेत, त्याचे फेल आहेत सगळे, म्हणजे काढून फेकले, काढून फेकणार आहेत आता. बरोबर. तर हे औषध द्यायच्या टायमाला मिरची कोण्या स्टेजला होती तुमची? आमची मिरची काय एक शिवरी काळी होती एक. हा, नेमकीच लागवड झाली तुमची. 3 हप्ते झाले लागवड करून. आणि तेव्हा आमची आणि तुमची भेट झाली. हो, अशी सहजच रस्त्याने जाता भेट झाली आणि तुम्हाला या औषधाची माहिती सांगितली. आधी तुम्ही ही औषध विश्वास होता का बरं आमच्यावरती? नाही, आम्ही विश्वास म्हणून तुमच्याकडून ठेवला तुम्ही. बरेच शेतकरी आपण त्याला सांगतो पण विश्वास ठेवत नाहीत, पण तुम्ही विश्वास ठेवला. तर विश्वास ठेवल्याचा फायदा झाला का बरं? लय फायदा झाला. ह्या मिरचीला तुम्ही आम्ही सांगितल्यानुसार ट्रीटमेंट घेतली. हो. तर त्या ट्रीटमेंटमुळे आज तुमच्या मिरचीचे किती तोडे झाले बाबा? मिरचीला आता आजचा 5वा तोडा आहे. आजचा 5वा तोडा आहे. 5वा तोडा. बरं. मिरची किती असेल आपली? ही 8 गुंठे. 8 गुंठ्याच्या जवळपास रान आहे. हो. तर या 8 गुंठ्यामध्ये शेतकरी म्हणाले की आमचा एकही तोडा आहे ना, आणि तुमचा आज 5वा तोडा, बरोबर. हो. तर आतापर्यंत मिरची किती निघली बरं तुम्हाला? आतापर्यंत मिरची निघाली बघा 30,000ची. 30,000ची मिरची निघाली. 30,000. बरोबर. हप्त्याला 2.5 क्विंटल निघती बघा. हप्त्याला 2 ते 2.5 क्विंटल मिरची निघाली. 2.5 क्विंटल. तर एवढ्या रानातून तुम्ही आतापर्यंत जवळपास अर्धा टनाच्या पुढे माल निघलाय, बरोबर. अर्ध्या टनाच्या 600-700 किलो पर्यंत. हो. आणि आता पण मालाची पोझिशन कशी? थोडा आपण झाडाचा माल बघू. हो. हा माल पण आपण बघू शकतोच. बाबा तुम्ही दाखवा. बाबा या थोडं तुम्ही दाखवा, कारण तुम्ही शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यावर शेतकरी विश्वास ठेवतोय. बरं, मिरच्या ज्या आहेत बाबा, ह्या लोकांपेक्षा मार्केटला कशात थोडस सांगताल का मला? मार्केटला जो भाव आहे आणि विकण्याची जी तुम्हाला वेळ किती लागतोय विकण्यासाठी आपली मिरची, आणि दुसरी गोष्ट मार्केटला जे लोकांचा भाव आहे ह्या भावामध्ये त्या भावामध्ये किती फरक पडायला लागला? लय फरक आहे. आणि लोकांचा तुम्हाला मार्केट प्रतिसाद कसा आहे? मी सांगतो, माझी मिरची मार्केटला माझी 20ला पावच जाते, 40ला अर्धा जाते. आणि बाकीच्या शेतकऱ्याची मिरची 20ला पाव 30ला अर्धा चलती. बरं, हे आता झालं, पण ज्या वेळेस आपली मिरची स्टार्ट झाली त्यावेळेस काय भाव लागला? त्यावेळेस भाव लागला 60 रुपये 65 रुपये ठोक मध्ये भाव लागला. मार्केट पेक्षा आपलं कसं होतं, म्हणजे क्वालिटी कशी होती? क्वालिटी लय नंबर 1 होती. काय म्हणत होते लोक तुम्हाला? मिरचीन काम आहे म्हणायचे, शेतकऱ्याचा माल म्हणजे लोकन माल आहे म्हणायचे, लोकन माल आहे. नक्की म्हणत होते का? बरं, हे तुम्ही आता हे सगळं जे एवढा प्लॉट आहे, तुमची ना आमची काय ओळख नव्हती, पण तुमचं ना आमचं एक असं नातं झालंय की शेतकऱ्याचा एक माणूस शेतकऱ्यालाच ओळखू शकतोय. आम्ही पण शेतकरी, तुम्ही पण शेतकरी. पण लोकांना ह्याचा विश्वास बसत नाही. कंपन्यावाले लोक काहीतरी थातूड मातूड काम करतात. तर हे तुम्ही लोकांना काय सांगता? हे लोकांना सांगणार, मला असा परिस्थितीत भेटला की मला ते देव म्हणूनच भेटले, असे चलत चलत भेटले, माझ्या फ्लॅटवर आले आणि माझ्या मिरची लावून मग ते माझे फक्त 3 वारच झालं मिरची लावून. मिरचीची एकच काडी होती शिवरी. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं की बाबा ही मिरचीचा फुटवा व्हायना औषध, म्हणून मग आम्ही म्हणत की बाबा तुम्ही आम्हाला जर मार्गदर्शन दिलं आम्ही तुमच्या म्हणण्यावरच राहू. मग त्यांनी आम्हाला परिचय दिला, आम्हाला औषधं दिले, आम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागलो. बाकीचे कुणाचं ऐकलं नाही, काही नाही, त्या साहेबाच्याच मनाचं ऐकलं. त्याची औषधं मारल्यापासून आम्हाला एवढा फुटवा झाला आणि एवढा आम्हाला परिचय भेटला
बरं, विजिट किती झाले आमच्या? दुकानदार एवढ्या विजिट देतात का? नाही. किती विजिट केल्या तुमच्याकडे? विजिट किती अहो आता पसतो कुठे 6,000 रुपये 6 ते 5,000 रुपये गेले. बरं, किती वेळ चक्रा मारल्या तुमच्या शेतावर? एक दिवस आड करून चक्कर आहे. चक्कर जाता येता आम्ही तुम्ही नसताना पण जाऊन आम्ही येऊन बघत नसताना होतो. सुद्धा आम्हाला फोन करीत की बाबा कुठे आहेत, हम्म. घरी या. मग आम्ही तुमच्या फळातून चाललो वापस. हो. काय नाही व्यवस्थित या. त्यांचं काय थ्रिप्स नाहीत काय नाहीत. मग आम्हाला ते मार्गदर्शन देणं, आम्ही बाकीचं कोणाचं ऐकलं नाही काय नाही, त्याच मार्गदर्शन आता पुस्तक घेतलं. शेतकऱ्याला काय सांगता आता? आता शेतकऱ्याला मिरच्यावाल्याला काय काय सांगता सांगता? तुम्ही? मिरच्यावाल्याला काय म्हणतात? त्यांनी औषध वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे. वापरली तर जसं तुमचा फायदा झाला तसा त्याचा पण त्याचा फायदा होणार आहे. शकतो. त्याचं विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही विश्वास ठेवायला. धन्यवाद बाबा, धन्यवाद तुम्ही बाबा. आमच्याशी हो. बोललात. नेटसपला Thank you. मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा. आणि असाच तुमचा रिस्पॉन्स आम्हाला राहू द्या. आमचा रिस्पॉन्स तुम्हाला जिंदगीभर राहील. एवढं बोलून 2 शब्द थांबवतो. बरोबर. थँक्यू. थँक्यू बाबा.